यावर्षी मेळघाटात काळी ठरली होळी। एसटी घाटात उतरल्याने 2 महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चारचाकीने दुचाकीला उडवले, त्यामध्ये दाम्पत्यासह 2 चिमुकले सुद्धा जागीच ठार झाले। 2 अपघातांमध्ये 6 ठार झाल्याने मेळघाटात शोकाकूळ पसरलेला आहे। होळी हा मेळघाटातील आदिवासींसाठी सर्वात मोठा सण, मात्र यंदा होळी त्यांच्यासाठी कहर ठरली। मेळघाटात रविवारी 2 अपघातांमध्ये 6 जण ठार झाले। एसटी घाटात उतरल्याने 2 महिला प्रवासी ठार झाल्या, तर 34 प्रवासी जखमी झाले। दुसरीकडे चारचाकीने दुचाकीला उडवली, त्यामध्ये दोद्दार येथील 2 चिमुकल्यासह मुलांसह आई वडील सुद्धा जागीच त्यांचा मृत्यू झाला। यावेळेस या अपघातात 108 सुद्धा मदतीला आली नाही। अर्धा तास तडफडत राहिलेले ते चिमुकले त्यांच्या मदतीला आई वडील तर नाहीच ना, पण 108 सुद्धा आली नाही। धारणीत 20 किलोमीटर अंतरावर असलेले दोद्दार गावातील दारसिंबे कुटुंबियांवर अपघाताने शोकाकूळ पसरलेला आहे। दिनेश नंदलाल दारसिंबे वय वर्ष 32, पत्नी शारदा वय वर्ष 25 आणि युग 7 वर्षाचा आणि युवराज 5 वर्षाचा असे 2 मुलासह आई वडील यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकूळ पसरलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.